नमस्कार. मी ईश्वर के सहारे. ह्या पहिले मी चंद्रपूरच्या शराबबंदी या विषयावर आपल्यासमोर वक्तव्य केलं. आपण माझा व्हिडिओ यूट्यूब चॅनलच्या जरियाने आपण सर्व जनतेने बघितलं आणि तो व्हिडिओ बघितले असता माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर आपण केलं, कमेंट केलं, एवन सबस्क्राईब सुद्धा केलं. आणि मला परत चंद्रपूरमध्ये जे शीततळे योजना राबवण्यात आली त्या शीततळ्यांच्या संदर्भात मी बोलतो आहे. आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये शीततळे ही योजना राबवण्यात आली. ह्या शीततळ्यांचा फायदा कुणाला झाला हो? 40 ते 50 एकर कास्तकार वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, कदाचित 100 एकरचा कास्तकार ह्याच लोकांना झाला. आणि हा शेतकरी वर्ग अगदी कमी प्रमाणात आहे. अगदी बोटावर मोजावं इतपत अशा तुटपुंज्या शेतकऱ्यांनाच फायदा झाला. परंतु ही जी योजना होती, शीततळे जी योजना होती, ही जर शीततळे माझ्या ग्रामीण भागामध्ये जो 2 ते 3 एकर कास्तकार आहे, 5 एकरचा कास्तकार आहे, त्या शेतकऱ्यांनी जर शीततळे जर तयार केले तर तो पिकवणार काय आणि खाणार काय? काय त्या शेतीमध्ये, त्या 2 ते 3 एकर 5 एकर शेतामध्ये तो शीततळे तयार करावं आणि त्यामध्ये स्विमिंग करून आपला पोट भरावं काय? नाही. मग मला म्हणायचं होतं की ही जी शीततळे जी योजना होती ही कदाचित मागेल त्याला बोर, मागेल त्याला विहीर, कदाचित अशी जर योजना राबवली असती तर आज माझ्या चंद्रपूर जिल्ह्यातील, कदाचित माझ्या विदर्भातील शेतकरी आज सुखी आणि संपन्न दिसला असता. कदाचित माझा चंद्रपूर जिल्हा, माझा विदर्भ हा सुजलाम आणि सुफलाम दिसला असता. मी एक उदाहरण देतो. आज तेलंगणामध्ये जाऊन बघा. आज तेलंगणामध्ये दगड धोंड्याची शेती असताना सुद्धा आज तेथील पाण्याची पातळी ही खालावली असताना सुद्धा आज तेथील सरकारने, तेथील गव्हर्नमेंटने त्यांना योग्य शेतकऱ्यांना पाण्याची सोय केली, सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. शेतीला लागणारे बियाणे, शेतीला लागणारे अवजारे अगदी बिनव्याजी कर्जाच्या रूपामध्ये शेतकऱ्यांना दिला. आज तेथील शेतकरी शेतीचं उत्पादन हे आलटून पालटून करतो आहे आणि आज तिथला शेतकरी सुखी आणि संपन्न आहे. आज तेलंगणा सुजलाम आणि सुफलाम बनलेला आहे. मग मला म्हणायचं आहे, आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, आपल्या विदर्भामध्ये इतक्या साऱ्या जलवाहिन्या आहेत. मग इतक्या साऱ्या जलवाहिन्या असताना सुद्धा आज माझ्या शेतकऱ्यांना पाण्याच्या योग्य सोयी आणि सुविधा उपलब्ध झाल्या नाही, सिंचनाच्या सोयी उपलब्ध झाल्या नाही. एक मी उदाहरण देतो. आज माझ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, माझ्या विदर्भामध्ये गोसीखुर्द प्रकल्पाचं काम चालू आहे, कालव्याचं काम चालू आहे. परंतु अजूनही माझ्या चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी तलाव आहे. आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखलं जातं. आज त्या कालव्यामध्ये अजूनही गोसीखुर्द प्रकल्पाचं पाणी, त्या कालव्याचं पाणी अजूनही एक बूंद सुद्धा पडलेलं नाही. आज माझा हजारो कास्तकार, आज माझा हजारो शेतकरी वर्ग आज त्या पाण्याची प्रतीक्षेत आहे, आज त्या पाण्याची वाट बघत आहे. असं का हो? कदाचित माझ्या या चंद्रपूरमध्ये, माझ्या या विदर्भातील, माझ्या कदाचित या महाराष्ट्रातील जनतेला कुठेतरी तडा जात आहे. लोकशाहीला कुठेतरी तडा जात आहे, लोकशाही कुठेतरी डगमगत आहे, असंच मला दिसतं.
कारण समाजापेक्षा पक्षाला आणि बापापेक्षा नेत्याला मानणारे लोक कदाचित जास्त झालेले आहेत. आणि म्हणूनच आज माझ्या विदर्भामध्ये, माझ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज प्रत्येक समाज घटकाचं आज नुकसान झालेलं आहे. ही वस्तुस्थिती, ही परिस्थिती आज आपल्याला बदलवायची आहे. आणि म्हणूनच मी माझ्या चंद्रपूर जिल्ह्यातील घडामोडी आणि चंद्रपूरच्या या विकासात्मक असे प्रश्न मी या यूट्यूबच्या जरियाने, यूट्यूब चॅनलच्या जरियाने मी आपल्या समोर मांडतो आहे. का मांडतो आहे? कारण मी काही कोणत्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही, परंतु हा सर्वसामान्य एक व्यक्ती असताना सुद्धा, एक सर्वसामान्य एक जनता असताना सुद्धा आज चंद्रपूरच्या मातीमध्ये, चंद्रपूरच्या इतिहासामध्ये असं घडवून दाखवायचं आहे. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हात जोडून सांगतो, कमेंट करा. मी असं का म्हणतो आहे? कारण मी या यूट्यूबच्या जरियाने, या मोबाईल फेसबुकच्या जरियाने मी चंद्रपूरच्या विकासात्मक असे प्रश्न मी स्थानिक नेत्यांपर्यंत या यूट्यूबच्या जरियाने मी सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत. म्हणून मी तुम्हाला हात जोडतो, माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय विदर्भ.